नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गाजत असतानाच आता सिन्नर शहरातही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी व्यापले असून वाहन चालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचा धोका वाढला असून पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखीन गंभीर होत असून या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच नगर परिषद प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शहरातील रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या डोळ्यासमोर असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? रस्ते दुरुस्ती आणि डागडुजीसाठी निधी उपलब्ध असताना प्रत्यक्षात कामे वेळेवर का होत नाहीत? नागरिकांच्या कराच्या पैशातून रस्ते होतात, मग नागरिकांनाच खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ का येते, असा सवाल आता उपस्थित होत आहे। सिन्नर नगर परिषदेवर आमदार माणिकराव कोकाटे यांची सत्ता असून प्रमुख विरोधी समजल्या जाणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नगरसेवकांना स्थायी समितीचे सभापती पद बहाल केल्याने विरोधकांना चॉकलेट दिल्याने त्यांनी विरोध बंद केले। त्यामुळे सिन्नर नगर परिषदेवर केवळ 2 सदस्य असलेला भाजपा विरोधी पक्ष बाकावर बसले। मात्र संख्याबळ कमी असल्याने त्यांच्या विरोधी सुराकडे पाठ फिरवली जात आहे। रस्ते दुरुस्तीची कामे करताना केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ कामे करावीत, अशी नागरिकांची मागणी आहे। तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे। नगर परिषद प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे होऊन खड्ड्यांची पाहणी करणार का, की नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। SN न्यूजसाठी विजय शितोळे।